मध्ये एसटी कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। राज्य सरकार आणखीन किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार असा प्रश्न आंदोलनकर्ते उपस्थित करतायत। मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। आमचा तुटपुंजा पगार आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमचं घर भागवू शकत नाही। आज माझा 14,000 बेसिक आहे, त्याच्यापासून मला मिळतो 13 ते 14,000 पेमेंट माझा येतो। मला 4,000 घर भाडं द्यावं लागतं। माझा एक मुलगा आहे, माझा नवरा आहे, राहतो हातामध्ये थोडा बहुत। त्याच्यामध्ये मला साधन नकाला ठेस लागली तरी आम्हाला बँकेचे कर्ज उपसावे लागतात। बँका तर कुणाच्या जीवावर, ह्या संघटनांच्या जीवावर जगतात। आज एसटी कर्मचारी रिटायर जरी झाला तरी सुद्धा त्यानं प्रत्येक साखळीत बांधलेला आहे। सावकाराच्या साखळीमध्ये, परत एसटीच्या कर्जाच्या साखळीमध्ये बांधलेला आहे। तो रिटायर होतो का मृत्यूच्या सापळ्यातून निघतो हे कळत नाही। त्याच्या छोट्या छोट्या गरजासाठी त्याला फक्त कर्ज उचलावं लागतं, का तर त्याचा पगार पुरत नाही। त्याला ते कर्ज उचलल्यामुळे त्याचा पगार निघत नाही, त्याचं घर भागवू शकत नाही। मग त्यानं मरायचं नाही तर काय करायचं हेच तर सांगा। म्हणून तुम्हाला आमच्याच्यानं जगवणं होत नाही, लालपरीला जगवणं होत नाही, लालपरीचे कुटुंब जगवणं होत नाही। मग एकदाच तर सांगा की किती जणांचे मृत्यू पाहिजेत। आज मी सुद्धा इथं जीव देते, तुम्हाला जर तसं वाटत असेल किती किती जणांचे पाहिजे, दुसऱ्या बांधवांचं तर चांगलं होईल। अत्यंत तीव्र आणि संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एसटी कर्मचारी व्यक्त करतात आणि यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन राज्यभरात अतिशय आक्रमक पद्धतीने सुरू आहे। एसटी कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत एक पाऊल सुद्धा मागे घ्यायला तयार नाहीत। एक तर अत्यल्प असलेले पगार, उशिरानं मिळणारे पगार, त्यातच केवळ नावापुरता असलेला बोनस, यासह कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी रचना आहे त्याचं फेरनियोजन झालेलं नाही। बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, काय ऐकून बघितलं मिलिंद सर, राज्यभरात जसं एसटीचं कर्मचाऱ्यांनी आंदोलन पकडलंय त्या दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यात जे आहे ते संपातील कर्मचारी असतील, संघटना असतील, या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विशेषतः करून उस्मानाबाद जिल्ह्यात 8 तालुके आहेत। 8 तालुक्यातले जर बस डेपोची परिस्थिती सांगायची झाली तर सगळ्याच डेपोनी जो आहे तो संप पुकारलेला आहे। न्यायालयाने जरी आदेश दिले असले किंवा राज्य शासनाने जरी बोनस काही परवाना जाहीर केला असला तर मात्र एसटी कर्मचारी जे आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम आहेत। सगळी परिस्थिती पाहिली तर खूप विदारक परिस्थिती त्यांच्या घरी, एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी पाहायला मिळते। लोकांसाठी जरी दिवाळी असली तर आम्हाला कायम जो आहे तो दिवाळी सण वाटत नाही, कुठला सण असेल अशी सध्या परिस्थिती वाटत नाहीये। खूप सध्या हालाकीचे दिवस जे आहेत ते आम्ही काढत आहोत। राज्य शासन वारंवार आश्वासन देत आहे, मात्र आश्वासन कुठलीच पूर्तता होत नाही। त्यामुळं वाहक असतील, कंडक्टर असतील किंवा चालक असतील, सगळे कर्मचारी संघटना ज्या आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम आहेत की आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या, महागाई भत्ता वाढून द्या, अशा अनेक मागण्या घेऊन जे आहेत ते कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन करत आहेत। नेमकी एक गोष्ट सांगावी लागेल मिलिंद सर की दिवाळीसारखा सण होता आणि या दिवाळीसारख्या सणात ग्रामीण भागात लालपरी जी आहे ती ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते आणि या ह्याच्यामध्ये या काळामध्ये लोक जे आहेत ते खास करून शहरातली लोक जे गावाकडे आलेले असतात ते सणावारासाठी तिथं फिरत असतात। मात्र या सगळ्या आंदोलनाचा जो फटका जो आहे तो त्या नागरिकांना बसत आहे, बसताना रोजच दिसत आहे। तरी मात्र जे कर्मचारी जे आहेत ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, मात्र ते माघार घ्यायला तयार आहेत। त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर प्रश्न सोडवा किंवा जी लोक आता गावाकडून परत मुंबई पुणे शहराकडे जाणार आहे त्यांना तरी ही वाहतूक सुरळीत होईल आणि कुठेतरी त्याच्यातलं त्यांनाही त्याचा कुठेतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। बरोबर, अन्यथा हा संप जर का चिघळला तर एसटीचं तर नुकसान होतच आहे, पण गावाला गेलेले कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने अडकून पडतील। बालाजी, तुर्तास धन्यवाद। उस्मानाबाद नंतर बोलूयात वाशिमकडे। वाशिममध्ये सुद्धा एसटी कर्मचारी